विद्यार्थ्यांना सवलत पास, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत, विद्यार्थिनींसाठी मोफत पास, आवडेल तेथे प्रवास अशा विविध योजनांची अंमलबजावणी होते. त्यानुसार प्रवाशांना सवलतही मिळते. मात्र सवलतीच्या उर्वरित भाड्याची रक्कम शासनाकडून मिळते. त्यानुसार आगाराने एप्रिल ते जुलै या 4 महिन्यांसाठी 1,30,00,000 रुपयांची मागणी शासनाकडे यापूर्वीच केली आहे. एप्रिल महिन्यात असलेली थकबाकी 30,35,000, मे महिन्यातील 26,93,000, जून महिन्यातील 35,53,000, जुलै महिन्यातील 37,42,000 असा एकूण 1,30,00,000 रुपयांची थकबाकी भुसावळ आगाराची शासनाकडे असल्याची माहिती मिळाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय नेत्यांची स्टंटबाजी. काँग्रेस व मनसे यांनी कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी मागील काही दिवसात आंदोलन केले. गेल्या आठवड्यापासून आंदोलन होताना येथे दिसत आहे. 2 दिवसापूर्वी काँग्रेसने कल्याण पूर्वमध्ये खड्ड्यात मंत्र्यांच्या नावाने खड्डे भरू आंदोलनही केले, तर मनसेने गणपती खड्डे भरतानाचे अनोखे आंदोलन केले. पण या आंदोलनाबाबतीत मात्र सामान्य कल्याण आणि डोंबिवलीकर याला फक्त स्टंटबाजी समजता आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका मध्ये एकत्रितपणे विविध प्रकारची कामे मिळवून करतात. फक्त लोकांना दाखवण्यासाठी आंदोलन असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. यावेळी नागरिकांनी अनेक राजकीय पक्षाविरोधात नारेबाजीही केली. तसेच राजकीय पक्षांविषयीचा रागही त्यांनी यावेळी व्यक्त केला. बहुजन मुक्ती पार्टी भुसावळ तालुका युनिटच्या वतीने तसंच सर्व पदाधिकारी व रहिवाशांच्या वतीने एक तक्रार निवेदन देण्यात आले आहे. सत्यसाईनगर गट नंबर 5/2/1 मध्ये मागील 15 ते 20 वर्षापासून राहत असणारे रहिवासी ग्रामपंचायत खडका यांना दरवर्षी न चुकता कर भरत असतात. असे असूनही ग्रामपंचायतीने या नगरामध्ये पक्का रस्ता, पिण्याच्या पाण्याची सोय व पथदिवे यांची कायम व्यवस्था केलेली नाही. वेळोवेळी विनंती करून सुद्धा हेतुपुरस्सर लक्ष दिले जात नाही असं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे. याबद्दल ग्रामपंचायतीला विचारलंय असता जोपर्यंत तुमचे नाव मतदार यादीत येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या नगरामध्ये सुविधा देऊ शकत नाही असे म्हणून ग्रामपंचायतीने पळ काढला. आमच्या या सर्व समस्या स्वीकारून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सत्यसाई नगरमधील रहिवाशांनी केली आहे. मेरा नाम सीमा राजकुमार वानखेड़े, हम सब सत्यसाई नगर निवासी है। हम वहाँ पे 15 साल से रह रहे हैं, लेकिन इन 15 सालों में सबसे पहले हमारी समस्या है इलेक्शन कार्ड यादी में अभी तक नाम नहीं आया, जबकि 3 बार इलेक्शन हो चुके हैं। हमने इलेक्शन करने कहाँ जाना ये हमको जवाब चाहिए। दूसरी बात, सबसे बड़ी समस्या पानी की। इंसान खाना बिना जी सकता है लेकिन पानी बिना जी नहीं सकता। लेकिन ये पानी पुरोटा हमें होता नहीं। हम ग्राम पंचायत जाते, इधर जाते, हमें सिर्फ आश्वासन मिलता है, आश्वासन के सिवा कुछ नहीं मिलता। पाइपलाइन भी लगाया, एक संडास के आउटलाइट के लिए 4 इंच का पाइपलाइन लगाया जाता है, लेकिन जब वहाँ पे 50 घर है, 50 घर का पानी पुरोटा के लिए 2.5 इंच का पाइपलाइन, छोटा सा प्लास्टिक का पाइपलाइन लगाया गया है। क्या उससे हमें पानी मिलेगा? आजच्या आंदोलनाचं महत्व काय? सर, गेल्या 15 वर्षापासून सत्यसाई नगरामध्ये गट क्रमांक 5/1 मधील जे रहिवासी आहे, जे प्लॉटधारक आहे आणि नियमितप्रमाणे जे ग्रामपंचायतीमध्ये कर भरता त्या लोकांना ग्रामपंचायतीकडून आजपर्यंत 15 वर्षामध्ये फक्त कच्चा रस्ता दिलेला आहे. पाण्याची सोय व्यवस्थित नाही आहे, पथदिवे नाही आहे आणि ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी ग्रामस्थ जेव्हा गेले तर त्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुमच्या मतदार यादीमध्ये नाव येणार नाही तोपर्यंत तुमच्या आम्ही समस्येचं समाधान करू शकत नाही असं ग्रामपंचायतीने बोलून पळ काढलेलं. असं काही लेखी पत्र त्यांच्याकडनं घेतलेलं आहे? त्यांनी लेखी आम्हाला काही दिलेलं नाही. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक विचित्र अपघात झाला. या अपघातात 7 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमीमध्ये सर्व तरुण मुलांचा समावेश आहे. त्यामध्ये 3 मुली आणि 4 मुले आहेत. लोणावळाहून पनवेलच्या दिशेने जात असताना कळंबोली एक्झिट पॉइंट जवळ हा अपघात झाला. इमर्जन्सी ब्रेक मारल्याने इनोव्हा कारचा अपघात झाला आहे. जखमींवर कळंबोली येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबत खांदेश्वर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणात रेती तस्करी होणारा मोठा घोटाळा उघड झाला आहे. थेट हैदराबाद पर्यंत रेती तस्करी करणारे 5 ट्रक जिल्हाधिकारी यांनी पकडले आहेत. जिल्हाधिकारी नायक सिरोंच्या दौऱ्यावर असताना टेकडाहून तेलंगणात रेती तस्करी होत असल्याचे त्यांना आढळून आले. 5 ट्रक जप्त करून तहसील कार्यालयात आणून त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच संबंधित 5ही ट्रकचा रेती उत्खननाचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. रेतीचे 5ही ट्रक जप्त करून या संबंधित अधिक चौकशी तेलंगणा जिल्हाधिकारी व तहसीलदार करीत आहेत. रात्री महिला प्रवाशांना पाहून अश्लील संभाषण, मोबाईलवर गाणे वाजवणे असे उपद्व्याप करून छेडखाणी देखील येथे केली जाते. सुमारे 8 वर्षापूर्वी नवीन बांधकाम करून सावदा बस स्थानक चकचकीत करण्यात आले. प्रकाश व्यवस्थेसाठी एलईडी दिवे, सुरक्षेसाठी पोलीस चौकीही तयार करण्यात आली. मात्र रात्री टार्गट मुले आणि दारू पिणाऱ्यांच्या उपद्रवामुळे एकही प्रवासी या बस स्थानकात जाण्यास धजावत नाही. विशेषतः महिला प्रवाशांसमोर मोठे संकट यावेळी येते. याशिवाय एखाद्या प्रवाशाने हटकले असता उच्चतही घातली जाते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करण्याशिवाय पर्यायच उरत नाही. राजरोसपणे होणाऱ्या या प्रकारांना अटकाव बसवण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे झाले आहे. मदतीकरता पोलीस चौकी उभारण्यात येऊन गस्त घालण्याची मागणी येथील प्रवाशांकडून होत आहे. येथील टवाळखोरांचा त्रास वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या ठिकाणी समस्या कोणकोणत्या आहेत? साधारण या ठिकाणी सावदा बसस्थानकावर आमच्या बसस्थानकाच्या परिसरात खड्डे सुद्धा पडलेले आहेत. तिथं पावसाळा कमी आहे आणि शौचालयाची सुद्धा गैरसोय आहे. शौचालयासाठी काही नाही, फक्त स्त्रियांसाठी ते भाजपा युवा मोर्चावाल्यांनी बांधून दिलेले येतात आणि पुरुषांसाठी शौचालय बाहेर जावं लागतं. आणि हिरकणी कक्ष वगैरे आहे या ठिकाणी? नाही, कमी कक्ष वगैरे नाही. बरं. रात्री सुमारास काय त्रास या ठिकाणी होतो? रात्री तर आम्हाला तर त्रास तसं काही नाहीये. प्रवाशांसाठी प्रवाशांचा काही तेवढा आम्हाला नाही त्रास तर नाही जाईल. गाड्यांचं काय विषय? गाड्या पण रात्रीच्या बरोबर आहेत. गाड्या गाडी इकडनं आहे रात्री जायला लोकांसाठी? बसेस वगैरे आहे? हो आहे. भुसावळ जळगावसाठी 8-9ची शेवटली रावेर जळगाव आहे. बरं. सुरक्षा संदर्भात काय बोलू शकेल या ठिकाणी? सुरक्षा संदर्भात प्रवाशांच्या किंवा तुमच्या असतील काही पोलीस प्रश्न? आता आम्ही आता आमच्या समस्या कसं हे बुवा ज्या काय प्रवाशांसाठी आहे ते व्हायला पाहिजे. तापमानातील चढ उतारामुळे सर्दी, खोकला, हातपाय दुखणे, डोके दुखणे, ऊन लागणे आदी रोगांमध्ये वाढ होत आहे. लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजाराची साथही पसरत आहे. तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. या तुलनेत शरीराला आवश्यक असलेले पाणी लहान मुले पित नाही. यामुळे लहान मुलांमध्ये अशक्तपणा निर्माण होतो. यासाठी भरपूर पाणी पिणे व शरीराची स्वच्छता बाळगणे गरजेचे झाले आहे. भर उन्हात लहान मुलांना खेळण्यास मज्जाव करणेही गरजेचे आहे. यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर्स देत आहेत. मी डॉक्टर कीर्ती फलटणकर भुसावळच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करू इच्छिते की सध्या पावसाळा संपलेला आहे आणि ऊन जरी पडत असलं तरीही सर्दी, खोकला आणि अतिसाराचे रुग्ण भरपूर प्रमाणात आढळत आहेत. आपल्याला भुसावळ नगरपालिकेकडून जो पाणी पुरवठा करण्यात येतो तरी आपण कृपया त्या पाण्याचे शुद्धीकरण, अर्थात आपल्याकडे ज्या पद्धतीत आरओ सिस्टीम असेल, ॲक्वागार्ड असेल किंवा नसेल तर निदान पाण्यामध्ये तुरटी फिरवून त्याची माती खाली बसेल पूर्ण आणि शक्य असल्यास पाणी उकळून गार करून प्या. आणि जे लहान मुलं आहेत किंवा वयस्कर माणसं आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, दम्याचा ज्यांना त्रास आहे, सांधेवात ज्यांना आहे त्रास, या सर्व लोकांनी आपण उबदार राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत. बाहेरचे कोणतेही उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. आणि त्याचप्रमाणे जेवढेही सर्व खाद्य विक्रेते आहेत त्यांना देखील माझी अशी विनंती आहे की भुसावळमधले नागरिक आपल्या सर्व व्यवसाय सांभाळत आहेत, तर आपण त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन उघडे पदार्थ ठेवू नका. त्याच्यावर शक्यतो काहीतरी झाकण असावं किंवा जाळी तरी असावी जेणेकरून त्याच्यावर माशा बसणार नाहीत आणि आपले अन्नपदार्थ त्यामुळे दूषित होणार नाही. आणि इथे वैद्यकीय अधिकारी जे उपस्थित असतील त्यांच्याकडून आपण आपली तपासणी करून घ्या आणि सर्व औषधींचा साठा उपलब्ध आहे तर आपण आपल्याला योग्य ती सर्व औषधं मिळतील ह्याची खात्री करून घ्या. आणि काही अडचणी उत्पन्न झाल्यास आपण मुख्य दवाखान्यात येऊन याबाबत कधीही इथून औषधी घेऊ शकता.
अलीकडे ऑटो रिक्षांची संख्या कमालीची वाढली आहे. मात्र शहरात ऑटो रिक्षांसाठी अधिकृत वाहनतळ असले तरी वाहनांची संख्या लक्षात घेता ही वाहनतळे कमी पडत असल्यामुळे वाहतूक बेलगाम झाली आहे. रेल्वे स्टेशन रोड, पांडुरंग टॉकीज, शिवाजी कॉम्प्लेक्स, मॉडर्न रोड या परिसरात तर रस्त्यांवरच वाहने लावण्यात येत असल्यामुळे त्यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. यामुळे अपघातांच्या घटनात वाढ झाली असून वादाचे प्रसंगही इथे घडत आहेत. शिवाजी कॉम्प्लेक्स जवळ ट्रॅव्हलची कार्यालय असल्यामुळे संध्याकाळ होताच येथे ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेण्याकरिता येतात संपूर्ण रस्ता अडकवून पडल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांना मार्ग मिळत नसल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. ही नित्याचीच बाब झाली असून या परिसरात होणारी कोंडी सोडवण्याकरता ट्रॅव्हल्ससाठी शहराबाहेर थांबा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गोगादेव नवमी निमित्त भुसावळ शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने खरारे परिवार यांच्या वतीने स्वागत समारंभाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी मिष्टान्नही वाटप करण्यात आले. सर्व वाल्मिक समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. शहरातील मुख्य मार्गावरून छडी मिरवणूक काढण्यात आली. तसेच गांधी चौक मध्ये अर्जुन खरारे यांच्या वतीने छडी काढणाऱ्यांचे स्वागतही करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष मान्य युवराज लोणारी, सामाजिक कार्यकर्ते मान्य अर्जुन खरारे, कौशल्याबाई बारसे, रायसिंग भैया, प्रमोद नेमाडे, सामाजिक कार्यकर्ते मान्य प्रमोद सावकारे तसेच अनेक इतर मान्यवरही उपस्थित होते. आज का जो त्योहार है ये हम पिछले कई वर्षों से त्योहार मना रहे हैं, लेकिन ये त्योहार हमारे लिए एक ऐसा है कि वीर मोहन पहलवान बिगर मोहन भगत जी के ये त्योहार पहला भुसावल शहर में मना रहे हैं और उनके जाने से जो मेहतर समाज में हानि और कमतरता हुई है उसकी भरपाई करना तो हमारे लिए मुश्किल है, लेकिन उनके आशीर्वाद और गोगा जी के आशीर्वाद से ही ये जो दुखों का पहाड़ है ये बेहतर वाल्मीकि समाज सहन करेगा और त्योहार हम बड़ी शांतता से और जैसा हम पहलवान की उपस्थिति में मनाते उसी तरह त्योहार मनाया जाएगा. बस डेपोतून बस निघाल्यानंतर ह्या बसेसच्या रूटवर येणाऱ्या सर्व गावांच्या थांब्यावर ही बस प्रवाशांची ने-आण करीत असते. परंतु या बसमध्ये असणारे चालक आणि वाहक यांच्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्यांच्या सुरक्षेसंदर्भात बस डेपो कुठलीच दक्षता घेत नाही. हे उघड झालं आहे. थोरगव्हाण येथील एका महिलेने कासवा येथे सीटवरून झालेल्या वादात 1 तास बस रोखून धरली. परंतु या बसमधील चालक आणि वाहक यांच्याकडे त्या भागातील पोलीस ठाण्याचे क्रमांक नव्हते. तसेच बस डेपोमधील चालक वाहक यांनी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना याबाबतचा खुलासाही केलाय की आगार प्रमुख अशी कुठलीच सुरक्षा यंत्रणा त्यांच्यासाठी राबवित नाहीये. बस चालक वाहक यांच्या सोबत काही अनुचित प्रकार घडला तर त्यांना आगार प्रमुख किंवा संबंधित पोलीस स्टेशनला संपर्कासाठी काहीच साधन नाहीये. कारण या चालक आणि वाहकाला आपला मोबाईल ऑन ड्युटी वापरण्यावर बंदी घातली आहे आणि जर तरीही कुणाकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची किंवा दंडात्मक कारवाई हे आगार प्रमुख करू शकतात. स्वतःचा जीव धोक्यात टाकून हे बस चालक वाहक बस डेपोची ड्युटी बजावतात. प्रत्येक खात्यात कामगारांसाठी सुरक्षा यंत्रणा आहे, परंतु बस डेपोच्या या हलगर्जीपणाला काय म्हणावं हेच कळत नाही. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस गाडीमध्ये वाद होतो, एखाद्या सीटवरून धरून किंवा वाद होतो आणि ते कर्मचारी अशा ठिकाणी असतात की ज्या ठिकाणी पोलीस प्रशासन वगैरे लवकर येत नाही किंवा त्यांच्याकडे काही पर्याय नसतो, त्यावेळेस बसला हायजेक किंवा असं एक वेटीसमध्ये धरतात प्रवासी. त्यावेळेस त्या लोकांकडे एक प्रकारे पोलीस स्टेशनचा कंप्लेंट नंबर सुद्धा नसतो, तर त्यांना आपण चार्ट वगैरे दिला नाही का असं काही? नाही, आपण वरिष्ठांकडून परिपत्रकच निघालंय. आपण त्यांना जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनचा नंबर पण त्यांना पण दिलेला असतो. ज्या मार्गावर ते जात असतात त्या मार्गाचा आपण त्यांना पूर्ण मार्गाची माहिती दिलेली असते. त्या मार्गावर दवाखाने कुठे आहेत, पोलीस स्टेशन कुठे आहेत त्यांची पण आपण माहिती दिलेली असते. काल सर सायंकाळच्या वेळेस थोरगाण आपली भुसावळ इथून एक बस निघाली, तर तिला म्हणजे एका महिलेने, थोरगाण इथली महिलेने पटपेढी देऊन तिला हायजॅक केली. तर कासव्याजवळ जवळ तिला 1 तास तिने थांबून ठेवलेली होती आणि त्यावेळेस तिथे कर्मचाऱ्यांना विचारलं की तेव्हा आमचे नंबर नाहीये किंवा आम्ही काय करू आम्हाला समजत नाही, असा विषय त्या ठिकाणी उद्भवलेला होता. त्यावेळेस त्यांच्याकडे नंबर नव्हता पोलीस स्टेशनचा. सर सदर त्यांनी नंबर घ्यायला पाहिजे. आपण जेव्हा डिस्पॅच घेतो त्यावेळेस इश्यू क्लार्ककडून ते नंबर घ्यायला पाहिजे त्यांनी, आणि सदरच्या घटनेच्या बाबतीत त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला ती घटना कळवायला पाहिजे होती. जवळजवळ 1 तास ती बस लेट झाली सर थोरगाणला. हो, बरोबर. आणि त्या महिलेने पूर्ण दमनगिरी करून पूर्ण बस हायजॅक करून ठेवली होती.
हा विषय म्हणजे तुम्हाला कानावरती आला होता का विषय? मी काल रजेवर होतो, परंतु आज मला ते ड्युटी संपल्यानंतर दोघं चालक वाहक मला भेटले. त्यांनी कालचा मला विषय सांगितला की अशी घटना घडलेली. मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क का नाही केला. बरं, आता तुम्ही केलात का जेव्हा प्रकार घडला कालचा विषय काय केलात का, संपर्क त्या केलात का? संदर्भात माझ्याकडे लेखी कंप्लेंट काहीच नाही. काय नाव आपलं? माझं नाव देवेंद्र पंडित ठाकरे. मी भुसावळ आगारला वाहक या पदावर कार्यरत असून मला सांगा, काल एक घटना घडली, हे तुम्हाला माहित असेल की कासवाजवळ एक महिलेने 1 तास बस हायजॅक केली होती आणि त्या ठिकाणी वाहक चालकाकडे म्हणजे कंडक्टर आणि ड्रायव्हरकडे कोणत्या प्रकारच्या सुरक्षितता यंत्रणा वगैरे काही वॉकी टाकी किंवा पोलीस स्टेशन नंबर नव्हतं. तर असं काही तुम्हाला यंत्रणा आगार पुरवठ्याकडनं मिळतात का? असल्या प्रकारची कुठलीच आम्हाला यंत्रणा मिळत नाही. पण एक जवळपास जर त्यांना कुठून आम्ही जर बाहेरून कॉल केला तर त्यावेळेस आमचे सहकारी वर्ग येतात. पण पोलीस स्टेशनचे नंबर तुमच्याकडे असतात का? पोलीस स्टेशनचे नंबर वगैरे तुम्हाला आमच्याकडे- चाट वगैरे दिलाय का? नाही, काहीच नाही दिलेलं. मग अशा वेळी तुम्ही काय करतात? पण ते दिलेले कसे होते, अगोदर दिलेले बाकीच्यांकडे आहेत, बाकीच्यांकडे नाही आहेत. अवेलेबल म्हणजे प्रत्येकाकडे नाही आहेत ते. बरं, सुरक्षिततेसंदर्भात तुम्हाला आगार पुरवठ्याकडनं काही विशेष काही असं मिळतं का यंत्रणा? यंत्रणा म्हणजे कसं आहे, जी घटना होऊन जाते किंवा आम्ही त्या घटनेसाठी आगार प्रमुखांना किंवा कॉल करतो, काही करतो किंवा तिथे कोणी हजर नसतं किंवा म्हणजे त्यांचं टायमिंग आहे, आगार प्रमुखांचं टायमिंग आहे. त्याच्यानंतर मधल्या टायमात जर पुढे घटना झाली तर इथे कोणी नसतं. तसे आम्हाला हे द्यायला, संरक्षण द्यायला, आणि तशा वेळेला काय करायचंय हा प्रश्न आमचा पडतो. कारण प्रवासी हे चिडलेले असतात, ड्रायव्हर आणि कंडक्टर, बस हे दोनच त्यांच्या डोळ्यापुढे असतात. त्यावेळेला काय होईल हे सांगायचा प्रश्नच नाहीये. काल जी घटना घडली, थोरगांच्या महिलेने 1 तास ही कासव्या ठिकाणी बस हायजॅक केली होती, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? ती घटना खूप निंदनीय आहे आणि आम्हा कर्मचाऱ्यांवर, चालक वाहक यांना आमच्या आगार प्रमुखाकडून कोणत्याच प्रकारचं संरक्षण मिळत नाही. आणि आमचं जे महामंडळ आहे ते असं आमच्या कर्मचाऱ्यांसाठी असं काही ठोस त्यांनी पर्याय दिला नाही. रस्त्यावर काही घटना घडली तर आम्हाला पोलीस स्टेशनला किंवा आगार प्रमुखांना हे करायला, कॉन्टॅक्ट करायला असं काही साधन दिलेलं नाही. वॉकी टॉकी वगैरे काही रेल्वे प्रशासनासारखं नाही दिलेलं नाही. तुम्ही कधी मागणी केली होती का? नाही, हो, मागणी केलेली आहे. परत आम्ही जो मोबाईल वापरतो त्याच्यावर पण प्रशासनानं आमच्यावर चालक वाहकाला बंदी घातलेली आहे. आज अशा काही घटना घडतात तुमच्यासोबत की ज्या ठिकाणी प्रवाशांचे वाद होतात किंवा गोळीबार बसमध्ये होतात, अशा वेळी तुम्हाला चालक आणि कंडक्टर असे असतात, काही सुरक्षा तुमच्यासोबत असतात का, मोबाईल वगैरे? असे कुठलेही आमच्यासोबत सुरक्षेची काही प्रशासनाकडून आम्हाला सोय उपलब्ध करून दिली गेलेली नाहीये. इव्हन आमचा जो मोबाईल आहे पर्सनल, तो सुद्धा आम्हाला वापरू नये ड्युटीवर असताना असा आदेश सरकार प्रशासनाचा आहे. आणि जर आढळून आलं तर मग काय असतं? मोबाईल सोबत ठेवलं काय होतं? आढळून आल्यास ते आमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतात किंवा निलंबनापर्यंत, जसा आगार व्यवस्थापकांच्या इच्छेनुसार आहे. मग काय तुम्हाला सिक्युरिटी म्हणून काय मागणी तुमची होती? कमीत कमी आमच्याकडे जसं रेल्वे प्रशासनानं त्यांच्या कर्मचाऱ्यांना वॉकी टाकीची सोय उपलब्ध करून दिली आहे, त्या पद्धतीचं काहीतरी आमच्याकडे वॉकी टाकी द्यायला पाहिजे. कधी खेडोपाडी आम्हाला ड्युटी करावी लागते, रात्री बेरात्री असा प्रसंग जर उद्भवला, कुठं गाडी अडवून मारहाण झाली, काही झालं, त्यावेळेस आम्ही काय करायचं? थोरगाव तालुक्यातील पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेने या ठिकाणी काल झालेल्या बस हायजॅक म्हणायला काही वावगं ठरणार नाही. आणि अशा ज्या घटनेचं विचारार्थी आम्ही आगार प्रमुखातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता की ज्यावेळेस अशा काही घटना होतात त्यावेळेस काही कर्मचाऱ्यांना सुरक्षा म्हणून काही दिल्या जातात का, वॉकी टाकी वगैरे काही असतात का, किंवा मोबाईल तुमच्याकडे किंवा पोलीस प्रशासन काही नंबर असतात का, अशा वेळी त्यांना विचारणा केली असतात. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला मोबाईल सुद्धा ठिकाणी वापरायला नाही सांगितलेले आहे. तर अशा घटना ठिकाणी ह्या कर्मचाऱ्यांनी करावे तरी काय, असा प्रश्नचिन्ह आगार प्रमुखासमोर उभा राहिलेला आहे. परंतु विशेष म्हटलं तर ही जी महिला होती ही पोलीस प्रशासनाचं नाव सांगत की मी पोलीस अधिकारी आहे, एक कर्मचारी आहे. मग ही महिला पोलीस कर्मचारी असताना कायदा सुव्यवस्था हातात घेऊन हिने फक्त एक मला माझ्याशी माफी माग असं यावेळी म्हणून त्या ठिकाणी जवळजवळ 1 तास या महिलेने बस कासव्याच्या फाट्याजवळ उभी करून ठेवली आणि पुढे जाण्यास ते नाकार देत होती. तिच्यासोबत जो असलेला मुलगा होता त्याने अक्षरशः गाडीसमोर उभा राहून त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. एकंदरीत येथील प्रवाशांमध्ये घबराट वातावरण झालेलं होतं. आणि अशा बघता ज्या ठिकाणी आता पुढील वाटचाल आगार प्रमुखाकडनं किंवा पोलीस प्रशासनानं काय असेल ही सर्वांकडे या विषयाकडे सध्या लक्ष लागून आहे. कॅमेरामॅन विकास सपकाळ